Welcome students, this is Jezurkar sir here. Today we learn exercise number first regarding to chapter number first, final account of partnership firm. Objective questions we learn just like a first number sub question under question number first. Select the most appropriate alternatives from the following and rewrite the sentence. Number first question या ठिकाणी दिला आहे. When there is no partnership agreement between partners, the division of profit takes place in direct ratio. पार्टनर्समधील जो असेल तो कशा प्रकारचा असेल मग इक्वल रेशो हे त्या ठिकाणी आन्सर मेन्शन करायचं आहे. नंबर सेकंड, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. यामध्ये नेट प्रॉफिट नेट लॉस फाइंड आउट जर करायचं असेल तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करता. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी असेल तर फुल सेंटेन्स काय असेल की टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड हे त्याचा आन्सर असेल. नंबर थर्ड, डॅश इज ॲन इंटँजिबल ॲसेट. डॅश इज ॲन इंटँजिबल ॲसेट की ज्यामध्ये गुडविल इज ॲन इंटँजिबल ॲसेट हे तुमचा आन्सर अपेक्षित असेल. करेक्ट आन्सर. इन ॲब्सेन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट, इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स बाय पार्टनर टू द फर्म अलाउड ॲट द रेट ऑफ 6% पर ॲनम किंवा 6% या ठिकाणी तुम्हाला आन्सर द्यायचं आहे की ज्यावेळेला ॲब्सेन्स असेल ॲग्रीमेंट, इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स बाय पार्टनर्स त्या ठिकाणी 6% मेन्शन करायचं आहे. लायबिलिटी ऑफ इन पार्टनरशिप बिझनेस इज अनलिमिटेड. पार्टनरशिप फर्ममधील पार्टनरची लायबिलिटी कशी असेल? अनलिमिटेड असेल. द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इन फोर्स सिन्स 1932. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये अस्तित्वात आलं. नंबर 7, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर डॅश अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 की ज्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म इज 50 हे त्या ठिकाणी आन्सर असेल. 50 मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स रिक्वायर्ड टू पार्टनरशिप फर्म अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट, अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ॲक्ट म्हटलं आहे. अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ॲक्ट पाहिजे, कंपनीज ॲक्ट म्हणण्यापेक्षा पार्टनरशिप ॲक्ट 1930 प्रमाणे मेन्शन करायचे. याप्रमाणे. Number next time, sub question number B. Write the word terms or phrase which can substitute each of the following sentences. Number first question या ठिकाणी दिला आहे की a person who form the business की the partnership firm. Persons who form the partnership firm. असे पर्सन्स की ज्यामुळे पार्टनरशिप फर्म अस्तित्वामध्ये येते की ज्याला म्हणायचे पार्टनर्स. पर्सन मीन्स पार्टनर्स. पर्सन हू फॉर्म पार्टनरशिप फर्म त्याचा आन्सर असेल पार्टनर्स. नंबर सेकंड सब क्वेश्चन, अमाउंट ऑफ कॅश और गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फ्रॉम द बिझनेस. त्या अमाऊंटला म्हणायचे ड्रॉइंग्स. टाईम टू टाईम अमाऊंट विथड्रॉ केलं जाते पर्सन्सकडनं पार्टनर्सकडनं, त्या म्हणायचे ड्रॉइंग्स. नंबर थर्ड इज an association of 2 or more persons according to Indian Partnership Act 1932. Association of 2 or more persons is called as partnership firm. त्याला पार्टनरशिप फर्म म्हणून आन्सर मेन्शन करायचे. नंबर 4, ॲक्ट अंडर विच फर्म्स आर रेग्युलेटेड. पार्टनरशिप फर्म्स रेग्युलेट केल्या जातात कुठल्या ॲक्ट अंडर? 1932. पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर पार्टनरशिप फर्म्स या ठिकाणी रेग्युलेट केल्या जातात. नंबर 5, प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप इन रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. रजिस्ट्रार यांच्या रजिस्टरमध्ये प्रोसेस जी असेल एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप म्हणायचं रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म. पार्टनरशिप ॲग्रीमेंट की जो लिखित स्वरूपामध्ये असेल त्या पार्टनरशिप ॲग्रीमेंटला म्हणायचं आहे रिटर्न ॲग्रीमेंट. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. त्याला पार्टनरशिप डीड या नावाने लक्षात घ्यायचे. नंबर 7, अंडर दिस मेथड कॅपिटल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स रिमेन कन्स्टंट. फिक्स कॅपिटल मेथड पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सेस रिमेन कन्स्टंट. फिक्स कॅपिटल मेथड अंडर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बॅलन्सेस कन्स्टंट असतात, त्यामध्ये चेंज होत नाही, फिक्स असतात. की प्रपोर्शन इन विच पार्टनर शेअर प्रॉफिट्स. प्रपोर्शन इन विच पार्टनर्स शेअर प्रॉफिट्स की त्या ठिकाणी पार्टनर्स ज्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्याला प्रपोर्शन काय म्हणायचं, त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो जो असेल त्या रेशोमध्ये त्याला म्हणायचं प्रपोर्शन. प्रपोर्शन इन विच पार्टनर शेअर प्रॉफिट्स की जो पार्टनर्स प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल त्यामध्ये या प्रकारचा प्रॉफिट काय केला जातो, शेअर केला जातो. सपोज नेक्स्ट असेल सच. नेक्स्ट क्वेश्चन असेल एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर दे आर ड्यू की ज्यालाच म्हणायचं आहे प्रीपेड एक्सपेन्सेस.
The account that are prepared at the end of each accounting year. अकाउंट्स प्रत्येक अकाउंटच्या इयर एंडिंगला प्रिपेअर केले जातात, एंड केले जातात. द अकाउंट्स दॅट आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ इच अकाउंटिंग इयर दॅट इज कॉल्ड ॲज फायनान्शियल किंवा फायनल अकाउंट्स हे मेन्शन करायचे. फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्मही म्हणू शकतो तुम्ही. नंबर नेक्स्ट आहे अँड विच कॅन बी कन्व्हर्टेड अँड ॲसेट्स विच कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कॅश इझिली. अशा ॲसेट्स की ज्या कॅशमध्ये कन्वर्ट केल्या जाऊ शकतात इझिली, की ज्याला तुम्ही करंट ॲसेट्स म्हणू शकता किंवा लिक्विड ॲसेट्स म्हणून लक्षात घ्यायचे. नंबर नेक्स्ट आहे की ऑर्डर इन विच फिक्स ॲसेट्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट. फिक्स ॲसेट्स की ज्या बॅलन्स शीटमध्ये काय केलं जातात, रेकॉर्ड केलं जातात. फिक्स ॲसेट्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट, त्यालाच म्हणायचं ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. याप्रमाणे तुम्ही ॲसेट्समध्ये सर्व बॅलन्स शीट किंवा सर्व ॲसेट्स काय करतात बॅलन्स शीटमध्ये फर्स्टली रेकॉर्ड करतात. ऑर्डर इन विच फिक्स ॲसेट्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट, की ज्याला म्हणायचं ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. नंबर नेक्स्ट क्वेश्चन की ज्यामध्ये द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेलिंग एक्सपेन्सेस अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जातात, की ज्या अकाउंटला तुम्हाला मेन्शन करायचं आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे त्या ठिकाणी आन्सर तुम्हाला मेन्शन करायचं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्ही सेलिंग एक्सेस काय करता या ठिकाणी रेकॉर्ड करता, हे त्या ठिकाणी असेल आन्सर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेलिंग एक्सपेन्सेस मीन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस की ज्याला तुम्ही मेन्शन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन असेल डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट साईड जास्त आहे क्रेडिट साईडच्या तुलनेमध्ये, त्याला म्हणायचं आहे डेबिट. ट्रेडिंग अकाउंट कुठला अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. मग डेबिट साईडला सर्व काय एक्सपेन्सेस, क्रेडिट साईडला सर्व काय इन्कम्स, म्हणून डेबिट साईडची जर बॅलन्सिंग फिगर जर एक्सेस असेल त्याला म्हणायचं आहे ग्रॉस लॉस. ठीक आहे, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट ग्रॉस लॉस अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट नेट प्रॉफिट. याप्रमाणे तुम्हाला सब क्वेश्चन नंबर बी सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, सब क्वेश्चन सी असेल स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. तर या ठिकाणी आपण विथ रिझन्स म्हणण्यापेक्षा डायरेक्ट ट्रू ऑर फॉल्स या ठिकाणी कंटिन्यू करूयात. फर्स्ट पार्टनरशिप फर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न. पार्टनरशिप नॉन ट्रेडिंग कन्सर्न की पार्टनरशिप firm is non-trading concern. This statement is false because of part firm is a trading concern. हे त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर मेन्शन करायचं आहे. नंबर सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ रिअल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ रिअल अकाउंट. दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हे त्या ठिकाणी आन्सर मेन्शन करायचं आहे. Carriage inward is carriage on purchases. Carriage is carriage on purchases. This is correct sentence and therefore this statement is true. या प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. नंबर फोर्थ ॲडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथड अंडर तुम्ही पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये बॅलन्सेस काय करता रेकॉर्ड करता, ॲडजस्टमेंट्स रेकॉर्ड करता, तर स्टेटमेंट देखील करेक्ट आहे. त्यामुळे त्याला म्हणायचं आहे दिस स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज ऑफ ॲडजस्टमेंट्स आर रिअली recorded in partners current account in fixed capital method किंवा अंडर फिक्स कॅपिटल मेथड. नंबर फिफ्थ असेल की प्रीपेड एक्सपेन्सेस आर ट्रीटेड ॲज अ लायबिलिटीज. की फिक्स प्रीपेड एक्सपेन्सेस आर ट्रीटेड ॲज लायबिलिटी. दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ प्रीपेड एक्सपेन्सेस ट्रीटेड ॲज अ ॲसेट्स, म्हणून ह्या प्रकारचं स्टेटमेंट काय असेल फॉल्स असेल. नंबर नेक्स्ट आहे नंबर सिक्स क्वेश्चन. If partnership deed is silent, partners share profits and losses in proportion to their capital. This statement is की ज्या ठिकाणी 6 नंबर स्टेटमेंट जे काय असेल ते आपण या ठिकाणी काय करतोय की फॉल्स म्हणून या ठिकाणी कंटिन्यू करतोय की पार्टनरशिप डीड इज सायलंट, पार्टनर्स शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन प्रपोर्शन टू देअर कॅपिटल, की ज्यामध्ये हे स्टेटमेंट काय असेल फॉल्स असेल, चुकीचं असेल. बॅलन्स शीट इज अकाउंट. बॅलन्स शीट इज ॲन अकाउंट. स्टेटमेंट फॉल्स आहे की ट्रू आहे, तर फॉल्स आहे. तर बॅलन्स शीट इज ॲन स्टेटमेंट या प्रकारचा स्टेटमेंट या ठिकाणी अपेक्षित असेल, म्हणून 7 नंबर स्टेटमेंट घ्याल फॉल्स असेल. नंबर नेक्स्ट की वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणून त्या ठिकाणी स्टेटमेंट काय असणार आहे फॉल्स असेल, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. नंबर नेक्स्ट असेल नंबर 9 इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज अ लायबिलिटी. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज अ लायबिलिटी, तर स्टेटमेंट करेक्ट आहे. इन्कम जर ॲडव्हान्समध्ये रिसिव्ह झाला तर त्याला तुम्ही समजता स्टेटमेंट करेक्ट असणार आहे. नंबर नेक्स्ट RDD इज क्रिएटेड ऑन क्रेडिटर्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ RDD. त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर नेक्स्ट 11 नंबर की डेप्रिसिएशन इज नॉट कॅल्क्युलेटेड ऑन करंट ॲसेट्स. ठीक आहे, स्टेटमेंट नंबर 11 काय असेल तुमचं
करेक्ट आहे की डेप्रिसिएशन इज नॉट कॅल्क्युलेट करंट ॲसेट्सवरती डेप्रिसिएशन चार्ज केलं जात नाही, तर कशावरती चार्ज केलं जातं? डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड ऑन फिक्स्ड ॲसेट्स, हे त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर 12 असेल की गुडविल इज आणि इंटॅन्जिबल एक प्रकारचे इंटॅन्जिबल ॲसेट आहे. स्टेटमेंट देखील करेक्ट आहे. अदृश्य मालमत्ता म्हणून गुडविलला लक्षात घ्यायचे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. This statement is false because of indirect expenses are debited to profit and loss account. हे त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर 14 बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. बँक लोन एक प्रकारची करंट लायबिलिटी आहे, तर त्या ठिकाणी हे देखील स्टेटमेंट काय असेल तुमचं? करेक्ट असेल, ट्रू असेल. नंबर 14 हे लक्षात घ्या. हां, तर बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. का? तर त्या ठिकाणी त्याचं जे रिझन असेल की बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. याप्रमाणे मेन्शन करायचं. आणि नंबर 15 की नेट प्रॉफिट इज डेबिटेड किंवा नेट प्रॉफिट इज डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेट प्रॉफिट is debit balance of profit and loss account. This statement is false because of net profit is credit balance of profit and loss account. Net balance किंवा net profit is a credit balance of profit and loss account. किंवा profit and loss account indicate किंवा credit balance of profit and loss account indicate net profit. हे त्या ठिकाणी आन्सर असेल. म्हणून 15 नंबर जो काय क्वेश्चन असेल की जो काय सांगतो या ठिकाणी फॉल्स या प्रकारे मेन्शन करायचं आहे. तर अशा पद्धतीने फर्स्ट नंबर क्वेश्चनमधील का नंबर सब क्वेश्चन नंबर बी आपण कंटिन्यू केला. नंबर सी क्वेश्चन आपण कंटिन्यू केला आहे. आता नंबर डी क्वेश्चन आपण कंटिन्यू करतो की फाइंड ऑड वन. तुम्हाला या ठिकाणी 5 क्वेश्चन्स दिले आहेत, त्यातील ऑड वन आपल्याला फाइंड आउट करायचं की नंबर फर्स्ट आहे वेजेस, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. ठीक आहे. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्स, सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्स, रॉयल्टी डायरेक्ट एक्सपेन्स, इम्पोर्ट ड्युटी डायरेक्ट एक्सपेन्स. देअरफॉर सॅलरी इज ऑड वन. यातनं सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, म्हणून याला सॅलरीमधून तुम्हाला सॅलरी हा ऑड वन वर्ड म्हणून मेन्शन करायचं आहे. नंबर सेकंड पोस्टेज, स्टेशनरी, ॲडव्हर्टायझिंग अँड परचेसेस, की यामध्ये परचेसेस हा ऑन वर्ड आहे, म्हणून परचेसेसला तुम्हाला थोडंसं काय करायचं आहे त्यातनं अलग करायचं आहे की त्याला ऑड वन म्हणून फाइंड आउट करायचं. का तर पोस्टेज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्स, ॲडव्हर्टायझिंग इनडायरेक्ट एक्सपेन्स की हे जे सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातात आणि परचेसेस तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा डेबिट साईडला ट्रान्सफर न करता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करता, म्हणून परचेसेस हा ऑड वन शब्द असेल. नंबर थर्ड आहे कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड अँड बँक ओव्हरड्राफ्ट, की यामध्ये बिल्स रिसिवेबल ही ॲसेट आहे, मात्र कॅपिटल लायबिलिटी आहे, रिझर्व्ह फंड लायबिलिटी आहे किंवा बँक ओव्हरड्राफ्ट देखील लायबिलिटी आहे. त्यामुळे बँक बिल्स रिसिवेबल हा ऑड वन वर्ड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंबर फोर्थ असेल की बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, बिल्स पेबल. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर ह्या ॲसेट्स आहेत आणि बिल्स पेबल लायबिलिटी, म्हणून बिल्स पेबल तुम्हाला ऑर्डर म्हणून फाइंड आउट करायचे. नंबर फिफ्थ आहे की डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड अँड डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन हा एक्सपेंडिचर आहे, नॉन कॅश एक्सपेंडिचर आहे, म्हणून डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड हे सर्व इनडायरेक्ट इन्कम्स आहेत. यातनं ऑड वन काय असेल? डेप्रिसिएशन. का तर डेप्रिसिएशन इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणूनसाठी. तर अशा पद्धतीने सब क्वेश्चन नंबर डी आपण या ठिकाणी लक्षात घेतला. नंबर ई सब क्वेश्चन आहे की कंप्लीट दी सेंटेन्सेस, की नंबर फर्स्ट या ठिकाणी असेल पार्टनर्स शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन डॅश रेशो इन द ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड जर ॲब्सेन्स असेल तर पार्टनर्समधील सर्व जो काय रेशो असेल तो कसा असेल? इक्वल रेशो असेल. हे लक्षात घ्यायचं की पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन इक्वल रेशो इन ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. पार्टनर्समधील जो काय रेशो असेल तो कशा पद्धतीने आपण कंटिन्यू करायचा आहे की इक्वल रेशो प्रकारे तुम्हाला आन्सर मेन्शन करायचं आहे. नंबर सेकंड इज रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश इन इंडिया. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज ऑप्शनल इन इंडिया. ऑप्शनल इन इंडिया की भारतामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन काय आहे? ऐच्छिक आहे, व्हॉलिंटरी की आहे, त्याला काय म्हणतात आपण ऑप्शनल आहे, हे लक्षात घ्यायचे. पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी लॉफुल. पार्टनरशिप बिझनेस काय आहे? लॉफुल बिझनेस आहे, कायद्याने त्याला मान्यता दिलेली आहे. नंबर फोर्थ इज लायबिलिटी ऑफ पार्टनर. लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म इज अनलिमिटेड. पार्टनरशिप फर्ममध्ये लायबिलिटी कशी आहे? अनलिमिटेड. या प्रकारे तुम्हाला आन्सर मेन्शन करायचं आहे. नंबर नेक्स्ट असेल दी बॅलन्स ऑफ ड्रॉइंग्स अकाउंट ऑफ पार्टनर इज ट्रान्सफर्ड टू हिज डॅश अकाउंट अंडर फिक्स कॅपिटल मेथड.
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा ड्रॉइंगचे जे बॅलन्सेस आहेत की जी बॅलन्स ऑफ ड्रॉइंग्स ऑफ पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॅश अकाउंट अंडर फिक्स कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथड अंडर ड्रॉइंगचे जे बॅलन्सेस आहेत ते तुम्ही पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करता, म्हणून करंट अकाउंट ऑफ हिज अकाउंट किंवा करंट अकाउंट टू हिज अकाउंट. याप्रमाणे तुम्हाला आन्सर मेन्शन करायचं आहे की फिक्स कॅपिटल मेथडमध्ये तुम्ही करंट अकाउंट ऑपरेट करता, म्हणून करंट अकाउंट डेबिट साईडला या ड्रॉइंगचा बॅलन्स तुम्ही शिफ्ट करायचा. ही त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. नंबर नेक्स्ट आहे द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर इज डेबिटेड टू डॅश अकाउंट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर इज डेबिटेड टू डॅश अकाउंट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर इज डेबिटेड टू, आता कुठल्या अकाउंटला तुम्हाला या प्रकारच्या बॅलन्सला ट्रान्सफर करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बरोबर, याप्रमाणे. मग या ठिकाणी काय मेन्शन केलं, दी इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर इज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा बॅलन्स तुम्ही काय करता, ट्रान्सफर करता. नेक्स्ट क्वेश्चन असेल की पार्टनर्स आर डॅश लायबल फॉर द डेट्स ऑफ द फर्म. पार्टनर्स आर डॅश लायबल फॉर द डेट्स ऑफ द फर्म. की त्या ठिकाणी जॉईंट अँड सेव्हरल, की त्या ठिकाणी संयुक्तरित्या या प्रकारे सर्व पार्टनर्स काय असतील, लायबल असतील. कशासाठी, डेप्स ऑफ द फर्म. डेप्सकरिता सर्व पार्टनर्स कसे आहेत त्या ठिकाणी जॉईंट अँड सेव्हरली त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल मानले जातात. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 8 नंबर पार्टनरशिप. 9 नंबर क्वेश्चन असेल की ज्यामध्ये द विथड्रॉल बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज फ्रॉम द फर्म इज डॅश. की या ठिकाणी पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा डेबिट साईडला ड्रॉइंग्स जर पार्टनरने जर टेकन ओव्हर केला असेल तर तो डेबिट बॅलन्सला ठिकाणी ट्रान्सफर होतो तो बॅलन्स. की ज्यामध्ये काय मेन्शन केलं, द विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज फ्रॉम फर्म इज डेबिटेड टू हिज अकाउंट. जर एखाद्या पार्टनरने काही ड्रॉइंग घेतलं तर ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला होता, डेबिटेड टू हिज अकाउंट टू डेबिटेड टू हिज कॅपिटल अकाउंट. हे त्या ठिकाणी आन्सर अपेक्षित असेल. नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल की कमिशन पेबल टू पार्टनर इज डॅश ऑफ डॅश टू द फर्म. कमिशन पेबल टू पार्टनर इज डॅश टू द फर्म. की कमिशन पेड केलं गेलं पार्टनरशिप फर्मकडनं पार्टनरला तर तो पार्टनरशिप फर्मचा काय समजायचा, एक्सपेन्स किंवा लॉस. या ठिकाणी आन्सर असेल पार्टनर इज एक्सपेन्स ऑर लॉस टू द फर्म. याप्रमाणे आन्सर असेल. नंबर नेक्स्ट 11 नंबर व्हेन पार्टनर्स अडॉप्ट फिक्स कॅपिटल मेथड देन दे हॅव टू ऑपरेट डॅश अकाउंट. देन दे हॅव टू ऑपरेट पार्टनर्स करंट अकाउंट. हे या ठिकाणी आपण अभ्यासायचं आहे. नंबर नेक्स्ट की द एक्सपेन्सेस पेड फॉर ट्रेडिंग परचेस आर नोन ॲज डॅश एक्सपेन्स. ट्रेडिंग परचेसकरिता ट्रेडिंग पर्पजने जे ट्रान्झॅक्शन किंवा एक्सपेन्स पेड केलं जातं त्याला काय म्हणायचं आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस. नंबर नेक्स्ट असेल दी रिसीट विच आर रिकरिंग इन नेचर are called as dash receipt. The receipts which are recurring is in nature are called as revenue receipt. या प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर मेन्शन करायचं आहे. नंबर 14चा आपण आन्सर या ठिकाणी मेन्शन केला. नंबर 15 कंटिन्यू करतोय की रिटर्न आउटवर्ड आर डिडक्टेड फ्रॉम परचेसेस. रिटर्न आउटवर्ड्स तुम्ही नेहमी कशातनं लेस करता, परचेसेसमधनं. हे त्या ठिकाणी आन्सर असेल. एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट आर कॉल्ड ॲज प्रीपेड एक्सपेन्सेस. ड्यू डेट पूर्वी एक्सपेन्स पेड केला तर त्याला म्हणायचे प्रीपेड एक्सपेन्सेस. एसेट्स विच आर हेल्ड इन बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड आर कॉल्ड, त्यालाच म्हणायचे फिक्स्ड ॲसेट्स. लॉंग पिरियड करते ॲसेट्सच्या बिझनेसमध्ये हेल्ड केला जातात त्या ठिकाणी त्याला म्हणायचं फिक्स्ड ॲसेट्स. नंबर नेक्स्ट आहे ट्रेडिंग प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ इज डॅश एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलं जातं कुठल्या एक्सपेन्सेसच्या रिगार्डिंग, डायरेक्ट एक्सपेन्सच्या बेसने. या प्रकारे ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलं जातं. व्हेन कमिशन इज अलाउड टू इट इज डॅश ऑफ द बिझनेस. कमिशन जर एखाद्या पार्टनरला जर पे केलं तर त्याला काय म्हणून ओळखलं जातं, पार्टनरशिप ऑनचा बिझनेस ऑर एक्सपेन्स ऑर लॉस. या प्रकारचा आन्सर असेल. व्हेन कमिशन इज अलाउड टू एनी पार्टनर इट इज एक्सपेन्स ऑर लॉस ऑफ द बिझनेस. आणि नंबर लास्ट त्या ठिकाणी मेन्शन केलं की व्हेन गुडविल किंवा व्हेन गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल इट इज ट्रीटेड ॲज अ डॅश ऑफ द बिझनेस. इट इज ट्रीटेड ॲज अ एक्सपेन्सेस ऑफ अ पार्टनरशिप फर्म, एक्सपेन्स ऑफ द बिझनेस. हे त्या ठिकाणी आन्सर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स as free samples it is treated as advertising of business. याला ॲडव्हर्टायझिंग ऑफ बिझनेस म्हणून ट्रीट केलं जाईल. या प्रकारे क्वेश्चन नंबर ई देखील आपण स्टडी केला आहे. क्वेश्चन नंबर एफ आपण या ठिकाणी अभ्यासतोय की आन्सर इन वन सेंटेन्स ओनली, की ज्यामध्ये नंबर फर्स्ट क्वेश्चन आपण अभ्यासतोय व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटलचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं की अंडर धिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर. इट इज कॉल्ड ॲज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. याप्रमाणे तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असेल व्हाय इज पार्टनरशिप डीड नेसेसरी. व्हाय इज पार्टनरशिप डीड नेसेसरी. पार्टनरशिप का गरजेचे आहे, तर त्याचा आन्सर असणार आहे की पार्टनरशिप डीड इज नेसेसरी बिकॉज ऑफ टू अवॉइड फ्युचर डिस्प्यूट्स मिसअंडरस्टँडिंग.
हे त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर थर्ड क्वेश्चन असेल इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट in which ratio the partners will share the profit or loss. या प्रकारचा आन्सर असेल की पार्टनरशिप डीड इज सायलंट इन विच रेशो की ज्यामध्ये पार्टनरशिप डीड ज्या वेळेला सायलंट असेल त्यावेळेला पार्टनरचा जो शेअरिंग रेशो असेल तो कसा असेल, विल बी इक्वल, या प्रकारे मेन्शन करायचे आन्सर. नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल व्हॉट इज द फिक्स कॅपिटल मेथड, की फिक्स कॅपिटल मेथड अंडर किंवा फिक्स कॅपिटल मेथडचा जर आपण मिनिंग लक्षात घेतलं तर त्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करता येईल की फिक्स कॅपिटल मेथड अंडर कॅपिटल अमाऊंट किंवा अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑफ पार्टनर रिमेन द सेम ॲट द एंड ऑफ दॅट फायनान्शियल इयर. There is no addition or subtraction from capital during the year. या प्रकारे तुम्हाला आन्सर मेन्शन करायचं. किंवा when this method is adopted partners open a new account in name of partners current account, की ज्या अकाउंटमध्ये पार्टनर्स करंट अकाउंट किंवा ज्या मेथड अंडर पार्टनर्स करंट अकाउंट ऑपरेट केलं जातं त्या मेथडला म्हणायचं फिक्स कॅपिटल मेथड. नेक्स्ट क्वेश्चन आपण अभ्यासतोय नंबर 5 की हाऊ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म, की देर आर 50%. हाऊ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म, की ज्यामध्ये मिनिमम 2 पार्टनर्स अँड मॅक्झिमम 50 पार्टनर्स आर रिक्वायर्ड फॉर टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. या प्रकारे आन्सर मेन्शन करायचे. 6 नंबर क्वेश्चन व्हॉट इज पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड मीन्स रिटन ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स नोन ॲज अ पार्टनरशिप डीड. हे त्या ठिकाणी आन्सर द्यायचे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल व्हॉट आर दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टनरशिप फर्म. व्हॉट आर दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टनरशिप फर्म, की ज्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करता येईल की पार्टनरशिप फर्म्स कॅरी ऑन बिझनेस टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. याप्रमाणे बिझनेस पार्टनरशिप फर्मचा कॅरी ऑन केला होतो. हे त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल व्हॉट आर दी इंटरेस्ट इज अलाउड ऑन पार्टनर्स लोन इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट. त्या ठिकाणी आन्सर असेल 6% इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स लोन इन ॲब्सेन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट. नंबर 9 नंबर क्वेश्चन असेल व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. तर त्या ठिकाणी मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू पार्टनरशिप फर्म. मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 2. या प्रकारे एक्सप्लेनेशन द्यायचे. कमीत कमी 2 पार्टनरची आवश्यकता असते हे लक्षात घ्यायचे. नंबर 10 क्वेश्चन असेल व्हॉट इज लायबिलिटी ऑफ पार्टनर्स लायबिलिटी. अ मायनर पार्टनर्स लायबिलिटी इज लिमिटेड अँड अदर पार्टनर्स लायबिलिटी किंवा एक्सेप्ट मायनर पार्टनर ऑल पार्टनर्स लायबिलिटी इज अनलिमिटेड. तर अशा पद्धतीने आन्सर इन वन सेंटेन्समधील आपण काही क्वेश्चन्स या ठिकाणी स्टडी केलेत की रिमेनिंग जे काय क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही काय करायचे स्टडी करायचे आहेत, की ज्यानंतर देखील जी नंबर क्वेश्चन अँड एच नंबर क्वेश्चन हा मुलांनी काय करायचं, विद्यार्थ्यांनी काय करायचं, स्वतः त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. या पद्धतीने आपण फर्स्ट नंबर चॅप्टरची जी काय एक्सरसाइज आहे त्या ठिकाणी प्रॉपरली अभ्यासाचा प्रयत्न केला आहे. निश्चितच या प्रकारची एक्सरसाइज आणि टोटल जे काय कन्क्लुजन ऑफ फर्स्ट नंबर चॅप्टर हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, थँक्यू.